शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वी 2026 बाबत एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी अधिसूचना जारी केलेली आहे आणि या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे सदर परीक्षेकरता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरता आपल्याला दिनांक 30 डिसेंबर 2025 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला मुदत दिलेली होती। तसेच शाळांना शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरता दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत द्वितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत ज्या शाळांनी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन नोंदणी केलेली नसेल, तसे शाळा नोंदणी केलेली नसेल किंवा त्यांचे अर्ज भरलेले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि ही तारीख आता 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण विद्यार्थ्यांची नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरू शकतो किंवा शाळा नोंदणी करू शकतो। महत्त्वपूर्ण सूचना आपण लक्षात घ्यायची आहे। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे। त्यामुळे आपण सर्वांनी लवकरात लवकर शाळा नोंदणी आणि नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र आपण भरायचे आहेत। धन्यवाद।